श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. मंगळवेढे या गावी स्वामी महाराज निर्विकारपणे राहत असत. तेथे काही चमत्कारही त्यांनी केले. नंतर एके दिवशी मंगळवेढे हे गाव सोडून ते मोहोळ गावी आले. तेथे मात्र ते फार दिवस राहिले नाहीत. तेथे त्यांचा परमभक्त अप्पासाहेब टोळ यांच्या घरी त्यांचा मुक्काम असे. अप्पा टोळ हे फार सात्विक होते. श्री स्वामी समर्थांची त्यांनी फार मनोभावे सेवा केली. अप्पा टोळ हे सरकारी नोकरीत होते. एकदा काही कामानिमित्त टोळ हे अक्कलकोट येथे जाणार होते. श्री स्वामी महाराजही त्यांच्याबरोबर निघाले. अर्धे अंतर चालून गेल्यावर आपली महत्वाची गोष्ट घरी विसरल्याचे टोळ यांच्या लक्षात आले. त्यांच्याबरोबर श्री महाराज व टोळांचे 2 सेवक होते. त्यांना एके ठिकाणी थांबायचे सांगून टोळ पुन्हा मोहोळला गेले. तोपर्यंत सेवकांनी सांगितले तरी महाराज काही केल्या ऐकेनात व तेथून ते अक्कलकोटला गेले. टोळ परत येऊन पाहतात तो महाराज नाहीत. ते सेवकांना खूप बोलले पण काय उपयोग. श्री महाराज तेथून निघाले. ते थेट अक्कलकोटला येऊन तेथील वेशीवर बसले. तेथून जवळच राहणारा एक मुसलमान गृहस्थ त्यांची चेष्टा करायला लागला. म्हणाला, तुम्ही जर खरे सत्पुरुष असतील तर या चिलीममधून धूर काढाल. असे म्हणून त्यांनी श्री स्वामींना एक मोकळी चिलीम दिली. आणि काय आश्चर्य, श्री स्वामी समर्थांनी चिलीम ओढायला सुरुवात केली. हळूहळू मोकळ्या चिलीमीमधून धूर निघायला लागला. तो चमत्कार पाहताच त्या मुसलमान गृहस्थाला समजले की हा खरोखरच कोणी मोठा साधू पुरुष अवलिया असला पाहिजे. आणि त्याने व तो प्रसंग पाहणाऱ्या इतरांनी स्वामी समर्थांचे पाय धरले. थोड्या वेळाने उठून श्री स्वामी समर्थ महाराज गावात आले. ते थेट चोळप्पा नावाच्या कानडी ब्राह्मणाच्या घरी जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून चोळप्पाला वाटले हे कोणीतरी साधू पुरुष असले पाहिजेत व त्याने श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यास सुरुवात केली. श्री महाराज शेवटपर्यंत त्याच्या घरी राहत होते. केवळ पूर्वपुण्याई म्हणूनच स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी आले. श्री स्वामी महाराज घरी आल्यापासून जशी लक्ष्मी आपणहून त्यांच्या घरी यावी तशी त्यांची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. खरोखरच धन्य तो चोळप्पा आणि त्याचे घर. बरेच दिवस महाराज चोळप्पांच्या घरी राहिले. सामान्यांनी कितीही तपाचरण केले, व्रतवैकल्य केली तरी देवाची कृपा होत नाही. पण चोळप्पाला ते सहज साध्य झाले. कित्येक लोक देवाच्या प्राप्तीसाठी योग साधना करतात. नुसती वायुप्राशन करून साधना करतात. कित्येक जण निराहार राहतात. कोणी मौन धरतात तर कुणी संसार सोडून संन्यासी देखील होतात. पण सर्वांना देव भेटतोच असे नाही. चोळप्पाने यापैकी काही देखील केले नव्हते. त्याचे पूर्वपुण्य व केवळ भक्ती याचमुळे श्री स्वामींचे वास्तव्य तिथे होते. त्यावेळी अक्कलकोट संस्थानाचे राजे मालोजी राजे भोसले होते. ते राज्यकारभार दक्ष व महाज्ञानी होते. त्यावेळेस अक्कलकोटची प्रसिद्धी फारशी नव्हती. परंतु स्वामी महाराजांचे तेथे आगमन झाल्यापासून त्या नगराचे नाव नुसते भारतातच नाही तर परदेशातही बऱ्याच लोकांना माहिती झाले. अक्कलकोट नगरात चोळप्पाच्या घरी कोणीतरी एक योगी आलेले असून ते लोकांना निरनिराळे चमत्कार करून दाखवतात अशी बातमी सर्वत्र पसरली होती. काही दिवसांनी ही बातमी राजेसाहेबांच्याही कानावर गेली. तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की एवढे दिवस योगी महाराजांना येऊन झाले तरी आपल्याला कसे समजले नाही. आता तरी आपण त्यांच्या दर्शनाला गेलेच पाहिजे. योगी महाराज अंतर्ज्ञानी आहेत असे म्हणतात.
मग आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा झाली आहे हे त्यांना समजले असेलच की. तर आता येऊन त्यांनी दर्शन द्या. राजेसाहेब असे म्हणतात. तोच ते महाराजांसमोर उभे. सर्व राजसभा व राजेसाहेब चकित झाले. सिंहासनाखाली उतरून राजेसाहेबांनी स्वामी महाराजांच्या पायावर डोके ठेवले व सद्गतीत होऊन स्वामी चरणाला मिठीच मारली व महाराजांचे चरण अश्रूंनी धुतले. नंतर महाराजांना हाताला धरून नेऊन आपल्या सिंहासनावर बसवले व त्यांची पूजा केली. सर्वांना या गोष्टीने आनंद झाला. सर्वांनी श्री स्वामी महाराजांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेतले. तेव्हापासून राजेसाहेबांची भक्ती श्री स्वामींचरणी दृढ झाली. स्वतः महाराज निर्गुण व निराकार असताना केवळ भक्तांसाठी सगुण रूपाने प्रकट झाले व भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या. अशा प्रकारे श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 3 समाप्त. श्री स्वामी समर्थ.